मित्रांनो नमस्कार. जय हिंद. आज आपण केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जानेवारी 2026 पासून डीए आणि डीआर मध्ये थेट 5% वाढ होणार आहे. काही ठिकाणी याला मोठा दिलासा म्हटले जात आहे, तर काही ठिकाणी याच 5% वाढीमुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना धक्का बसेल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अफवांवर नाही तर प्रत्यक्ष आकडेवारी, नियम आणि सरकारी धोरणांच्या आधारावर खरी वस्तुस्थिती समजून घेणार आहोत. महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलावन्स हा केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढत्या महागाईपासून संरक्षण देण्यासाठी दिला जाणारा भत्ता आहे. हा भत्ता कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजेच CPI-IW या निर्देशांकावर आधारित असतो. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै या 2 टप्प्यांमध्ये महागाई भत्त्याचा आढावा घेते आणि त्यानुसार वाढ जाहीर करते. त्यामुळे जानेवारी 2026 साठी सध्या जी चर्चा सुरू आहे ती पूर्णपणे CPI-IW निर्देशांकाच्या हालचालींवर आधारित आहे. जुलै 2025 नंतर CPI-IW निर्देशांकात सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या महिन्यांमध्ये महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्यामुळे काही तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की यावेळी डीए आणि डीआरमध्ये 4% जास्त म्हणजेच 5% वाढ होऊ शकते. याच अंदाजावर आधारित अनेक यूट्यूब थंबनेल्स आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यात आल्या असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र मित्रांनो, आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर 7व्या वेतन आयोगाच्या कालावधीत बहुतांश वेळा डीएमध्ये 3% किंवा 4% इतकीच वाढ देण्यात आलेली आहे. 5% वाढ ही फारच अपवादात्मक परिस्थितीत देण्यात येते, जेव्हा महागाईत अचानक मोठी उसळी येते. त्यामुळे 5% वाढ निश्चित आहे असे ठामपणे सांगणे सध्या तरी योग्य ठरणार नाही, कारण अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता आपण या संपूर्ण विषयाकडे 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. 2026 हे वर्ष केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण याच काळात 8वा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे. वेतन आयोग लागू होताना बहुतेक वेळा महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जातो. त्यामुळे जर जानेवारी 2026 मध्ये डीए 50%च्या पुढे गेला तर सरकार डीए वेगळ्या स्वरूपात न देता तो नव्या वेतन रचनेत समाविष्ट करू शकते. याच कारणामुळे अनेक तज्ज्ञ असे म्हणत आहेत की जरी CPI-IW आकडेवारीनुसार 5% वाढ तयार होत असली तरी सरकार प्रत्यक्षात 3% किंवा 4%वरच निर्णय घेऊ शकते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळण्याऐवजी निराशा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच सध्या 5% वाढ दिलासा की धक्का असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. सध्या डीए आणि डीआर जवळपास 50%च्या आसपास आहेत. जर जानेवारी 2026 मध्ये 5% वाढ झाली तर हा भत्ता थेट 55% जाईल. मात्र 8व्या वेतन आयोग लागू झाल्यास ही वाढ स्वतंत्रपणे हातात न येता नव्या फिटमेंट फॅक्टरमध्ये समाविष्ट होऊ शकते. याचा अर्थ असा की कागदावर वाढ दिसेल पण प्रत्यक्षात मिळणारा आर्थिक फायदा अपेक्षेपेक्षा कमी असू शकतो. पेन्शनधारकांच्या दृष्टीने ही बाब अधिक गंभीर आहे, कारण त्यांचे संपूर्ण उत्पन्न डीआरवर अवलंबून असते. वाढती महागाई, औषधांचे वाढते दर, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा लक्षात घेतल्या तर पेन्शनधारकांसाठी किमान 4 ते 5% वाढ अत्यावश्यक आहे. त्यामुळे जर सरकारने वाढ मर्यादित ठेवली तर पेन्शनधारकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. केंद्र सरकार, अर्थ मंत्रालय किंवा कॅबिनेटकडून अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही व्हायरल बातमीवर लगेच विश्वास ठेवू नका. अंतिम निर्णय हा लेबर ब्युरोच्या अंतिम CPI-IW आकडेवारीनंतर आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतरच जाहीर केला जाईल. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की जानेवारी 2026 मध्ये डीए आणि डीआरची वाढ नक्कीच होणार आहे. मात्र ती 5%च असेल का की 3 किंवा 4% असेल हे सध्या निश्चित सांगता येत नाही. 8व्या वेतन आयोगामुळे ही वाढ स्वतंत्रपणे मिळेल की वेतनात विलीन होईल यावरच कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना प्रत्यक्ष फायदा किती मिळणार आहे हे ठरणार आहे. त्यामुळे अफवांपेक्षा अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक खरी माहिती सर्वात आधी देत राहू.